बदले में देख दिया है पानी से किल्लत। पानी जो कि सबसे मौलिक अधिकार है हमारे माताओं बहनों का, उससे कहीं न कहीं मसरूफ रख रहे, उससे दूर रख रहे यहाँ की सत्ता। उनकी जवाबदेही तय होना चाहिए। आप बोल दो कि हम पानी नहीं ला सकते, तो हमारे मंत्री प्रताप सरनाईक जी सक्षम हैं, हर बार पानी को उन्होंने पूरा किया, इस बार भी परमानेंट सोल्यूशन लाने का काम प्रताप सरनाईक जी करेंगे। अरे ये हम लोग आगे तक जाएंगे, आपको पता है ये लोगों के लिए है, ये कुछ अलग मतलब पार्टी लेवल का ये नहीं है। जो सत्ता पे आए हैं, इतने मेजोरिटी से आए हैं, तो उनका पहले फर्ज बनता था कि लोगों को पानी देना चाहिए। देखिए आपको पता होगा जैसे ही सत्ता आई 60% टैक्स बढ़ाने का उन्होंने जो नगर पालिका में ये किया था। अभी आप सोचिए जब उन लोग टैक्स बढ़वाते हैं तो उनको लोगों को सुविधा देनी चाहिए कि नहीं देनी चाहिए, इसलिए ये उग्र आंदोलन जैसा है। हम लोग निवेदन देने जा रहे हैं और ये निवेदन के बाद भी कुछ होता नहीं है तो बहुत परिस्थिति खराब रहेगी। धन्यवाद। पानी की और पानी सभी का मूलभूत हक है, वो हक मांगने के लिए आज इतनी कठोर परिश्रमियां करनी पड़ रही है। ये पुलिस प्रशासन पता नहीं किसके दबाव के नीचे ये पूरा काम यहाँ पे कर रही है। जनता का उसके महापौर से मिलना है, यही जनता टैक्स पे करती है, यही जनता पानी का बिल भरती है। ये सब करने के बावजूद उनका हक का पानी उनको नहीं मिल रहा है, तो इसी तरीके से आंदोलन किया जाएगा और यहाँ पे सवाल पूछा जाएगा। ही नगर पालिका नक्की होना चाहिए। नगर सेवकांचे आहे की पीछे आहे मला सांगा तुम्ही नगर सेविका लोकांच्या प्रश्नासाठी गेट खोला, लोकांच्या प्रश्नासाठी आले सगळेजण इथे, लोकांसाठी प्रश्नासाठी आले। मीरा भाईंदर पालिकेत पाणी भेटत नाहीये कोणाला, पाणीसाठी लोक तरसतात, मारतात पाणीसाठी। बोलो एक जण येऊ ना सगळे एक जण तुम्ही असं काय पाणी प्यायला इथला पहिला गेट जो आपला एंट्रन्सचा पाणी बंद का केला त्याची तुम्ही उद्याची इन्क्वायरी लावायची। त्याला तुम्हाला निवेदन द्यायचं तर तुम्ही किती वाजेपर्यंत या म्हणजे आम्हाला मग तसं सांगायचं फोन करेल मग फोन लावा की आम्हाला निवेदन आणि वॉकिंग डे आहे साहेब 10 मिनिटाच्या तास झाले आम्ही पाण्याविना लोकांना पाण्याची व्यवस्था करा पिऊनला पक्षाची महापौर नाही समजायला पाहिजे पक्षाची महापौर नाही आहे। मीरा भाईंदर शहराची महापौर आहे। आपला हे प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी आलो इकडे। ती महापौर नाही आहे आता मग काय मी सांगू, महापौरला माहिती होतं अगोदरच येणार इकडे सगळे शिवसेना पक्षाचे निवेदन द्यायचे पब्लिक मीटिंग बघा आमचं मोजकं शिष्टमंडळ आलेले माझे सगळे लोक खाली आहेत आणि 10 मिनिटाच्या आज आपल्याला वेळच वेळ काढून आलेला आहे शहरासाठी, कारण इथे लोक त्रस्त झालेले
आहेत. बाहेर उन्हामध्ये लोक उभे राहिलेले आहेत. का माहीत आहे? कारण त्यांना 20 मिनिटं पण पाणी मिळत नाही. 24 तास पाण्याची व्यवस्था करणार म्हणून सांगितलं. 20 मिनिटं काही लोकांना गावाकडे आणि बाकी गल्ल्यागुळ्यामध्ये पाणीच मिळत नाही. सोसायटी लोक टँकरने पाणी घेऊन 48 तास, 52 तास, 38 तास पाण्याचा दाब एवढा कमी असतो ना की आपल्या पूर्व सूचना होती ना की आज या इथे निवेदन घ्यायला तरी थांबायला पाहिजे. पानी में भी भेदभाव है, बीजेपी वाली सोसाइटी को ज्यादा देना है, शिवसेना वाले को, कांग्रेस को नहीं देना है, ये सब भी चल रहे हैं। वो भी सब लिस्ट करो और डाल दो. शिवसेना वाली सोसाइटीज को परेशान किया जा रहा है जहां उनके हैं, तो ये सब पार्शियलिटी जो है, भेदभाव है, इस चीज को रोकनी चाहिए। जेपी नॉर्थ में ही 6 सोसाइटी है, उसमें 3 सोसाइटी का एक बूंद, एक 1 स्टॉप पानी नहीं रुका, तो ये एस्ट्रेला में क्यों पानी रुके हैं? इट्स अ क्वेश्चन। उधर की है ना? हाँ, उधर की नगर सेविका और हमारी ही सोसाइटी में रहती हैं और हमारे पानी को रोका गया है। 3 सोसाइटी जो हैं, एट्रिया, एलारा एंड यूफोरिया में नॉन स्टॉप पानी आ रहे हैं। इधर सोसाइटी 3 परेशान है, 30 घंटे से पानी नहीं है अवीवा में, एलेक्सा में भी। तो ये सब क्या हो रहा है? ये एक छोटा सा एग्जाम्पल है। ऐसे ही प्रभाग 13 और पूरे मीरा भाईंदर में ये धांधली चल रही है। इस चीज को रोकने का बहुत प्रयास होना चाहिए। और एक रिक्वेस्ट है हमारा जो भी है नगर पालिका से कि ईमानदारी पूर्वक सभी को सही से वितरण करे पानी ये का। सब बातें महापौर को बोलो ना, महापौर को हाँ। नहीं है पहले महापौर अंदर ही हमारे पास बहुत सारे हैं। सूर्या डैम 10 साल से चल रहा है बट अभी तक पानी नहीं आया। क्यों पानी रोका गया है? क्योंकि टैंकर की धांधली चले। ये सब गलत चीजें हैं। इससे बेटर तो हमारे नगर सेवक नहीं थे तो हमारे अच्छे से चल रहा था। नगर सेवक आने के बाद, नए नगर सेवकों के आने के बाद हमें तकलीफ है। हमारा यही है। शिवसेना की नगर सेविका शर्मा महापौर से वो बात कर रही है। काय सांगते, खाली मोर्चे असलं तरी निवेदन द्यायला फक्त आम्ही मोजके 7 ते 8 लोक आलेलो आहेत. तर त्यांचं तरी निवेदन घ्यायला आपण पाहिजे होतात. आम्ही थांबतो ना मॅडम, तुम्ही या. आम्ही म्हटलं थांबतो कारण लोकांचे जाम त्रस्त आहे. तुम्हाला पण माहित आहे, आपण महासभेत बोलतो, स्टँडिंग मध्ये आवाज उठवतो, पण मी देतो, पण तुम्ही पाहिजे होतात मॅडम. म्हणजे आम्ही ऐका मॅडम, जय महाराष्ट्र. ऐका ना, जय. आम्ही काल पण MIDCच्या आयुक्तांना भेटला अंधेरी जाऊन, आम्ही सर्व पदाधिकारी, आणि त्यांना पण सांगितलेलं आहे आमचं जे आता आपलं जे पाणीचं जे लोक कपात करणार आहात ना, ते 31 ऑगस्ट पर्यंतच्या, तर त्यांना पण आम्ही लोक सांगितलंय की ते तुम्ही रद्द करा आमच्या कपात. आणि जे आमच्या 125 MLD पाणी आहे ना, ते तुम्ही 118 देतात, कधी 115 MLD देतात, तर ते सर्व आमचं रेग्युलर करा. आणि जे कपात आहे ते पण रद्द करा. ते काल आम्ही जाऊन सर्व भेटले आहेत त्याच्यामुळे. आणि आपण सर्व मिळून, आपल्याला सर्वांनाच मिळून करायचं आहे ना की आपलं मीरा भाईंदरला सर्वांना पाणी पूर्ती होऊ द्या. म्हणजे आम्हाला मॅडम ऐका ना मॅडम, जय महाराष्ट्र. बघा कसं आहे माहितीये, एक एवढं म्हणजे शिवसेनेचे काही पदाधिकारी तुम्हाला पत्र देण्यासाठी आल्यात आणि तुम्ही ते पत्र नाही घेतलं तर कसं वाटेल सांगा? तुम्ही जर तुमचे नगरसेवक असतील किंवा काही असेल, छोटं मोठं काहीतरी घेऊन आलात, तुम्ही ते स्वीकारता की? लोक पाण्याचं बिल भरलं जातं, प्रॉपर्टी टॅक्स प्रॉपर भरला जातो. जर भरला गेला नाही काही सोसायटीमध्ये तर लगेच नगरपालिका पाण्याचे कनेक्शन कापले जातात. बरोबर आहे. आता तुम्ही सांगा, जर पाण्याचा दाब एवढा कमी असल्यामुळे लोकांना पाणी मिळत नाही आणि त्या लोकांना टँकर घ्यावा लागतो, म्हणजे ते लोक आर्थिक दृष्टी पण अजून डाऊन होतात की नाही? आपण नवीन जे प्रोजेक्ट बनत आहेत त्यांना आपण OC CC देतो आणि ते सोसायटीवाले काय म्हणतात की नवीन आपण घर घेतो ना, तुम्हाला 24 तास पाणी मिळणार. मग जर पहिल्यापासून ज्या सोसायट्या आहेत, संकुलं आहेत, त्यांना पाणी मिळत नाही आणि नवीन जे बांधकाम होत आहे त्यांना 24 तास पाणी कसं मिळतं? या सगळ्या गोष्टी आहेत. लोक खूप त्रास्त आहेत. खाली तुम्ही बघितलं असाल की आम पब्लिक पण भरपूर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही निवेदन द्यायला आलो. ॲक्च्युली महापौर मॅडमला द्यायला आलो होतो, पण ते काही कारणास्तव कुठे बाहेर आहेत, ते येऊ शकलं नाही. आणि असं नाही साहेब, बघा हे आम्ही आज येणार होतो हे सगळ्यांना माहिती होतं, महापौर मॅडमला पण माहिती होतं, आयुक्तांना पण माहिती होतं, पण तरी ते प्रेझेंट राहिले नाही. बघा, महापौर ह्या सर्व मीरा भाईंदरसाठी आहेत. आमचा पण काही अधिकार आहे. त्यांनी थांबायला पाहिजे होतं, आमचं निवेदन घ्यायला पाहिजे होतं, पण तसं झालेलं नाहीये. त्याच्यामुळे थोडासा आम्हाला पण राग आहे, कारण आम्ही पण मीरा भाईंदर वासी आहोत. तर प्लीज
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मोर्चा प्रशासनावरती काढलेला आहे, महापौरांकडे तुम्ही आलेला आहे प्रशासनाकडे. तुम्ही जर सांगितलं असतं की महापौर मॅडम आम्ही तुमच्याकडे येतो, आम्ही 100% महापौर मॅडम थांबल्या असत्या. आणि बघा सगळ्यांचं काम असं, काल आम्ही सिस्टमॅटिक म्हणजे महापौर मॅडम, मी स्टँडिंग कमिटी चेअरमॅन साहेब, आयुक्त साहेब आणि आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वॉटर डिपार्टमेंटचे आम्ही सगळे गेलो होतो MIDCच्या CEOना भेटण्याकरता. आणि त्यांना सांगितलं की जो आपण शटडाऊन लावला तो शटडाऊन कमी करा. त्यांनी सांगितलं शटडाऊन हे पाटबंधारे विभागाने लावलेलं आहे. तिकडे येऊन गेले, नवीन बिल्डिंग आहे, त्यांनी सांगितलं साहेब आमच्याकडे पाणीच नाही आहे.